दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात तसंच भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांच्या IBSA बैठकीत होणार सहभागी। G20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 क्रिटिकल मिनरल्स आणि चक्रीकरणासाठी पुढाकार घेण्याचा मांडला प्रस्ताव। G20 शिखर परिषदेच्या घोषणापत्राला बहुमतानं मंजुरी, दहशतवाद विरोधी लढा, तंत्रज्ञान सहकार्य, महिला सक्षमीकरण अशा भारताच्या प्रस्तावांचं घोषणापत्रात प्रतिबिंब। भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्यात तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विषयक त्रिपक्षीय भागीदारीची घोषणा, AIच्या संयुक्त वापराला दिलं जाणार प्रोत्साहन। COP30 हवामान कराराला जागतिक नेत्यांनी दिली मान्यता, हवामान बदल प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीला गतिमान करण्याचं केलं आवाहन। भारताच्या शांततेला असलेला दहशतवादाचा धोका संपलेला नाही, त्यामुळे सर्वांनी सजग राहण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली व्यक्त। भारतीय मनोरंजन विश्वाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती संस्थांसोबत सहकार्यासाठी इफ्फीमध्ये 3 सामंजस्य करारांवर होणार स्वाक्षऱ्या। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याकडे वाटचाल। आणि जपानच्या युशी तनाकाला नमवून भारताच्या लक्ष्य सेननं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद। नमस्कार।